हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 3. परिव्राजकाः पश्चिमलिंगाः. निर्वाण यात्रेकरू भौतिकाच्या अतीत पोहोचलेला असतो. असत सतचा पहारेकरी होतो. पहिला बोध आहे की निर्वाण यात्रेकरू परमहंस आहे, त्याला नीरक्षीर विवेक आहे. आता ऋषी दुसरा बोध करत आहेत. पहिल्या बोधाप्रमाणे आचरण करू लागल्यावर योगी या भौतिक जगताच्या पलीकडे जातो. त्यावेळी तो शुद्ध आणि पवित्र भावनेने नीरक्षीर विवेकामुळे सत तेवढेच आचरण करून त्याप्रमाणे जगू लागतो. यामुळे असत व्यवहार आपोआप मवाळ होतात, ते मलूल होऊन मावळतात. हेच असत मवाळ झालेले निस्तेज झालेले व्यवहार त्याचे पहारेकरी होतात, त्याला भोगापवर्गतेपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्याच्याकडून सत्याचरण तेवढेच होऊ लागते. तो असत्य व्यवहार करूच शकत नाही. सारासार विचार आणि आचार हा त्याचा स्थायी स्वभावच होतो. साधक सत्य आणि असत अशा व्यवहारांनी आयुष्य जगत असतो. उगवत्या सूर्यासारखे त्याचे भौतिक जीवन सुरू होते. या भौतिक जीवनात तळपत्या सूर्यासारखे तो भौतिक जगताचा उपभोग घेत असतो. परंतु यथा अवकाश त्याला असत व्यवहारातील फोलपणा उमजतो. त्यातील असत व्यवहार निस्तेज मवाळ होत जातात. त्याला आपण परमहंस आहोत अशी स्वतःची सत्य ओळख होते. त्याच्यातील निरक्षीर विवेक जागृत होतो. साधकाचा योगी होतो. सत्य असत्य अशा व्यवहारांचा भेद करून योगी सत्य तेवढेच जीवन जगू लागतो. त्यामुळे मावळत्या सूर्याप्रमाणे त्याच्यातील भौतिक व्यवहार मवाळ निस्तेज मलूल होतात, ते मागे राहतात. योगी या भौतिक व्यवहारांच्या अतीत निघून जातो. तो सूर्यातीत होतो. योगी सत्याचरणाने निर्वाण यात्रेला पुढे निघून जातो. त्याच्यातील निस्तेज मवाळ मलूल झालेला भौतिक जगताचा मावळता सूर्य भौतिक आणि निर्वाणाच्या सीमेवरच थबकतो. या सूर्याच्या मावळतेपणामुळे योग्याच्या भौतिक जगतात भौतिक व्यवहारांचा काळोख पसरतो. आता योग्याला सूर्याची आवश्यकता नसते. तो सूर्याच्या अतीत झालेला असतो. त्याच्यातील परमहंसाची दिव्य ज्योत तळपू लागते. तो स्वयंप्रकाशी होतो. भौतिक आणि निर्वाणाच्या सीमेवरच थबकलेला सूर्य योग्याच्या निर्वाणाचा साक्षीदार असतो. हा मावळता सूर्य योग्याला असत जगताची सीमारेषा सतत दाखवित असतो. त्या सीमारेषेवरचा तो साक्षीदार मावळता सूर्य आता योग्याचा पहारेकरी असतो. निर्वाण यात्रेकरू योग्याची ही दुसरी पायरी असते. हा दुसरा बोध असतो. या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून योगी निर्वाण यात्रा सुरू करतो. त्याला आता मागे फिरून पाहण्याची आवश्यकता नसते. निर्वाण यात्रेला योगी आता सिद्ध होतो. तेजाकडे तेजच आकृष्ट होत असते, होऊ शकते. तेजाकडे तेजच आकृष्ट होऊ शकते. निर्वाण यात्रेवरील योग्याला त्याच्याकडे रिपू आकृष्ट होतील याची काळजी वाटत नाही. तो एकदा सूर्यातीत होऊन निर्वाण यात्रेला निघाला की तो सूर्यच त्याची काळजी घेतो. त्याच्याकडे भौतिक प्रकाश फिरकणार नाही याची तो सूर्यच आपोआप काळजी घेतो. तो सूर्य त्याचा पहारेकरी होतो. योग्याने एकच करायचे आहे की त्याने सत आचरण ब्रह्माचरण करायचं आहे. त्यामुळे असत त्याच्यापासून आपोआप दूर राहील. त्याने सकारात्मक गोष्ट तेवढीच करायची आहे. नकारात्मक गोष्ट चिकटेल याची काळजी करायची नाही. निर्वाण यात्रा करणाऱ्या योग्याच्या स्वयंप्रकाशाकडे फक्त तेजच आकृष्ट होईल. फक्त पवित्र तेच आकृष्ट होईल. अपवित्र आलेच तरी ते योग्याच्या तेजामुळे आपोआप निस्तेज होईल. एकतर ते तिथून निघून जाईल किंवा योग्याच्या तेजाने ते स्वतः तेजपुंज होईल.
अपवित्र पावन होईल. मूळ प्रवाहात चपकल सामील होईल. अफलातून नगरीमध्ये बाळूचा एक विद्वान साधू मित्र ज्ञानेश्वरीवर व्याख्यान देण्यासाठी आला होता. व्याख्यान मुक्त फुकट होते. बाळूला वाटले की व्याख्यान फुकट आहे, तेव्हा संपूर्ण नगरी व्याख्यान ऐकायला येईल. ही अशी दुर्मिळ संधी कोणीही सोडणार नाही. तेव्हा बाळू वेळेच्या खूप अगोदर जाऊन जागा धरून बसला. व्याख्यान सुरू झाले तरी निम्म सभागृहही भरलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून तर केवळ 25 लोकच व्याख्यानाला येऊ लागले. बाळूला मोठं आश्चर्य वाटलं. तो व्याख्याता साधू मित्र बाळूला म्हणाला, हे असंच असतं. माझा इतर ठिकाणचा अनुभव असाच आहे. ह्या अशा व्याख्यानाला त्याची गोडी असलेले तेवढेच लोक येतात. त्याची अगोडी इतर लोकांना या सभागृहापासून परावृत्त करते. हे आपोआप होते. तेजाकडे तेजच आकृष्ट होते. तेथे काळोख आला तर तो तेजापुढे निस्तेज होतो. पहिल्या दिवशी आलेले बरेचसे लोक परत आले नाहीत. यामागचे कारण हेच आहे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गर्दी होत नाही. आध्यात्मिक शिबिरांना प्रतिसाद जास्त नसतो. कारण हे असे कार्यक्रम कोणालाही नको असतात. ज्ञान, तेज ह्या दुरापास्त गोष्टी आहेत. त्याची महती उमजलेले, ते आत्मसात केलेले, तशी इच्छा असलेलेच तिकडे वळतात. असे लोक अगदी थोडे असतात. प्रसिद्धी आणि गुणवत्ता ही एकमेकांपासून दूर ठेवणारी आहेत. तेव्हा निर्वाण यात्रा करणाऱ्या योग्याने भौतिक गोष्टींच्या अतीत जाऊन यात्रा सुरू करावी. एकदा यात्रा सुरू झाली की त्याला भौतिक गोष्टींची काळजी करण्याचे कारण उरत नाही. या भौतिक गोष्टीच त्याचे भौतिकापासून संरक्षण करतात. त्या भिंतीसारख्या अभेद्य उभ्या राहतात. योग्याला नियंत्रण करण्याची गरज उरत नाही. त्याच्यातील भौतिक गुण त्यांना भौतिकापासून परावृत्त करतात. उदाहरणार्थ, वाईट गोष्ट वाईट आहे हा अनुभव येणाऱ्याला त्या वाईट गोष्टीपासून कायम करता दूर ठेवतो. दारूचे दुष्परिणाम अनुभवले की त्या अनुभवामुळे असा मनुष्य पुन्हा दारू पीत नाही. याचप्रमाणे भौतिकाची प्रचिती असलेला योगी भौतिकापासून दूर राहतो. त्याची यात्रा निर्धोक चालू राहते. सत्याचरण हाच त्याचा स्थायी भाव होतो. यामुळे एक विलक्षण गोष्ट घडते. निर्वाणाची यात्रा करणारा योगी सतत सत्य तेच आचरण करतो. त्याच्यातील असत्याचे आचरण करणारा मी केव्हाच कृत होतो. यामुळे योगी जे करील तेच सत्याचरण असे समीकरण तयार होते. योग्याला स्वतःची एकच ओळख असते की तो भौतिकाच्या अतीत झालेला निर्वाणाचा यात्रेकरू आहे. हरिओम.